2025 या रोजी गावच्या वतीनं ग्रामसभा घेऊन आम्ही लोकशाही आणि संविधान टिकवण्याच्या भूमिकेतनं हे या ठिकाणी EVMला विरोध करून मतपत्रिकेद्वारे येणाऱ्या सगळ्या निवडणुका घेण्यात याव्यात असं स्वरूपाचा आम्ही ठराव घेतला आणि ठराव घेण्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये भये ग्रामपंचायत ही पहिली ग्रामपंचायत असून माझे पूर्णपणे सांगली जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला आव्हान असं राहील की प्रत्येक ग्रामपंचायतीनं अशा स्वरूपाची ठराव घेऊन लोकशाही आणि संविधान टिकवण्याची भूमिका, कारण लढून मिळवलेली लोकशाही टिकवण्यासाठी ही आपण ग्रामसभा घेऊन असा प्रकारचे ठराव करावेत आणि पूर्णपणे आपल्याला जे थोर महामानवांनी आपले रक्ताचं पाणी करून जे काही स्वातंत्र्य मिळवले आहे त्या मिळवलेल्या स्वातंत्र्याला टिकवण्याची नैतिक जबाबदारी आपल्या सर्व सुजाण अशा नागरिकांची असेल तर त्या नागरिकांच्या वतीनं या ठिकाणी आपण ठराव करून ही संविधान आणि लोकशाही टिकवणे ही आपली सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे असं या ठिकाणी मी मानतो आणि परत एकदा संपूर्ण सांगली जिल्ह्याला या ठिकाणी आवाहन करतो की ग्रामसभेमध्ये या ठिकाणी ग्रामसभा असेल आणि आपल्या गावातले जेवढे काही मंडळं असतील किंवा या लोकांनी एकत्र येऊन या ठिकाणी EVMच्या बाबतीतला ठराव करून EVMला विरोध करावा आणि इथून पुढे EVM जर आले आपल्या त्याच्या निवडणुकीद्वारे तर त्याच्यावर बहिष्कार टाकून आपण आपली लढवण्याच्या हक्काची लढाई आहे, हक्काधिकार टिकवण्यासाठी आपण या ठिकाणी हा ठराव करावा आणि येणारे लोकशाही आपण टिकवावी असं या ठिकाणी मी आवाहन करतो. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.